कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज आता माफ करण्याचं ठरवलंय। शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड करण्याचं सरकारनं ठरवलंय। सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय आता कर्जमाफीबद्दल झालाय। ज्या शेतकऱ्यांनी या 14 बँकेमध्ये कर्ज शेती पिकासाठी काढून ठेवलंय तर त्या 14 बँकांचं कर्ज येत्या दिवाळीला माफ करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे। गेल्या 1 वर्ष झालं सरकार निवडून सत्तेमध्ये आलेलं आहे, परंतु कर्जमाफीचा कस सुद्धा कोणी सुद्धा तोंडातून काढत नव्हतं। ज्यावेळी हा मुद्दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांकडे गेला, शेतकऱ्यांनी आता पत्र लिहिलं की आमची कर्जमाफी आता भाजप सरकार करत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या आधी आम्हाला शब्द दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला निवडून द्या, निवडून आल्या आम्ही लगेचच तुमचा 7/12 कोरा करू। आणि आता निवडून आल्यानंतर हे सरकार पलटी मारत आहे असं पत्र जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांकडे गेलं तेव्हा कर्जमाफीचा तिढा या ठिकाणी सुटल्याचं पाहायला मिळतंय। अखेर आता सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्णय कर्जमाफीबद्दल घेण्यात आला आहे। आता प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलंय। मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट सूचना दिल्या, सरसकट 7/12 शेतकऱ्यांचा आता कोरा करावा। जो शब्द निवडणुकीच्या आधी आपल्या सरकारने दिला होता तर तो व्यवस्थित या ठिकाणी पाळावा। त्यामुळे 14 बँकांची 100% आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी येत्या दिवाळीला करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आल्या। आता डायरेक्ट सरसकट सर्वांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, 7/12 कोरा करण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता दिवाळीमध्ये कोणत्या तारखेला कर्जमाफी करण्यात येणार आहे ही तारीख सुद्धा आता या ठिकाणी ठरवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आज अचानक निर्णय या ठिकाणी झालाय। आता त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता कर्जमाफीची तक्रार जी होती तर ही तक्रार डायरेक्ट प्रधानमंत्र्यांकडे गेली होती। संसदेमध्ये विधेयक नेत्यांनी आता डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली होती। तुम्ही आत्ताच या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिले की 1.5 लाखांची सरसकट कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। मग कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यामुळे शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल। आपल्या राज्यातील 3 मंत्र्यांनी शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं होतं। तुम्हाला पण चांगलंच माहित आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिघांनी पण ओरडून निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही तुमचा 7/12 कोरा करून देतो, फक्त आम्हाला निवडून द्या असं त्यांनी सांगितलं होतं। आणि निवडून आल्यानंतर लगेचच कोरा करू असं सांगितलं होतं। आता ही सरकार आता कर्जमाफीचा कस सुद्धा तोंडातून काढत नव्हतं। अशी तक्रार जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांकडे संसदेमध्ये विचारण्यात आली, आता त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आदेश या ठिकाणी देण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा आदेश पंतप्रधानांचा असल्यामुळे आता मानावंच लागणार आहे। कारण केंद्र सरकारचे प्रधानमंत्री जे आहेत ते भाजपचे उच्च असतात। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतात। त्यामुळे प्रधानमंत्री यांचा आदेश मुख्यमंत्र्यांना आता मानावंच लागणार आहे। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी आता ही महत्त्वाच्या 14 बँकेमध्ये शेती पिकासाठी कर्ज काढले, आता त्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, 1,20,000 कोटी आता केंद्र सरकार राज्य सरकारला मदत म्हणून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तसेच त्या ठिकाणी जे पावसाळ्यामुळे आता महापुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक असेल, कापूस पीक असेल, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंचनामा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता मदत मिळावी आणि कर्ज माफ व्हावे यासाठी 1,20,000 कोटी रुपयांची मदत सुद्धा आता केंद्र सरकार भाजप सरकारला आपल्या महाराष्ट्रामध्ये करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। आणि त्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी येत्या दिवाळीला या तारखेला आता होणार आहे। परंतु यामध्ये सर्व शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार नाही,
फक्त काही ठराविकच शेतकऱ्यांची कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे, परंतु यामध्ये काही शेतकरी आता वगळण्यात येणार आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये वगळण्यात येणार आहे याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। तसेच यामध्ये सर्वच बँकांची कर्जमाफी होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून चौकशी सुद्धा अनेक शेतकऱ्यांची या ठिकाणी आता केली जाणार आहे। अजून दिवाळीला थोडे दिवस बाकी राहिले आहेत। आता त्यामुळे आता सरकारने काय केले, एक समिती सुद्धा या ठिकाणी स्थापन केल्याचं आता पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले, आम्ही शेती पिकासाठीच कर्ज काढत आहोत अशा प्रकारची खोटी कागदपत्रे काढून बँकांना त्यांनी दिलेली होती आणि त्यामध्ये 10 लाखांचं 15 लाखांचं, काही जणांनी तर हद्दच पार केल्या 20 लाखांचं शेती पिकासाठी कर्ज काढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आणि या चौकशीच्या दरम्यान आता काही शेतकऱ्यांनी काय काढले की शेती पिकासाठीच आम्ही कर्ज काढत आहोत असं सांगून काहींनी घरं बांधले त्याच्या जीवावर, काहींनी आता मोठमोठ्या गाड्या देखील घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे आता संसदेमध्ये मोदी साहेबांना प्रश्न विचारण्यात आलाय की नेमकं तुम्ही कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, आणि मुख्यमंत्री साहेबांना पण विचारण्यात आला त्यांनी आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ त्या ठिकाणी करणार असं सांगितलंय आणि नेमकं दिवाळीच्या कोणत्या तारखेला कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे आणि कोणत्या 14 बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे हे आता नवीन अपडेट काय आले तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे। शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल। 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत खरंच तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं आहे का, हे आता या समितीद्वारे येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आला आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आता दिवाळीला शेतकऱ्यांचं तोंड गोड या ठिकाणी करणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं दिवाळीला कोणत्या तारखेला कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि ही कर्जमाफी करण्यासाठी समिती तुम्हाला काय काय प्रश्न विचारेल जेणेकरून तुमचं जास्त कर्जमाफी होईल, तसेच 14 बँका कोणत्या निवडण्यात आलेत, या 14 बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज शेती पिकासाठी काढलं नसेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। त्यामुळे पुढील 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आतापर्यंत तुम्ही नक्की बातम्या ऐकल्या असणार की आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, परंतु कर्जमाफीची तारीख कोण सुद्धा सांगत नव्हतं। अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची अधिकृत तारीख दिवाळीमध्ये आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, कारण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ही तक्रार मोदी साहेबांकडे केली होती। कारण काय झालं होतं तुम्ही आता ऐकायचं आहे। तुम्हाला आता मागचा महिना जो आहे तर तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना, आता या 2 महिन्यामध्ये शेतकरी अनेक त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज शेतकरी आता परमेश्वराकडे जात होते। परमेश्वराकडे जात होते म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल, जास्त काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा पूर्णपणे वाढला होता। ज्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये सांगण्यात आलंय अकोला जिल्हा, बीड जिल्हा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड जिल्हा, त्या ठिकाणी जालना जिल्हा, अशा त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी शेती पिकाचं त्या ठिकाणी कर्ज काढल्याचं पाहायला मिळतंय। आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सांगतो आणि कोणत्या 14 बँकांची लिस्ट त्या ठिकाणी सरकारने सांगितल्या हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे आता फक्त या 14 बँका निवडल्याचं पाहायला मिळतंय। आता आपण पाहूया कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार नाही, त्यांना बाहेर काढलं जाणार आहे, कारण सरकारने सांगितलंय फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, कोणत्या 14 बँकांची कर्जमाफी होईल, कोणत्या जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होईल आणि कोणत्या तारखेला दिवाळीला कर्जमाफी होणार आहे, आणि समिती आता स्थापन जी करण्यात आल्या त्यामध्ये सरकारची आता 2 दिवसांमध्ये कोणती विचारणा होऊ शकते हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपण पहिला टप्पा पाहूया की कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार। मग आता गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणजे कोणत्या प्रकारचे शेतकरी, तर बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही सरकारला त्या ठिकाणी स्पष्टपणे असा आदेश आहे की आम्ही ज्या शेतकऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो, का देतो, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा खाली आहे
त्यांनाच पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो। म्हणजे ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे अशाच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले की आता तुम्ही गोरगरीब शेतकरी पाहिजे, श्रीमंत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देऊन आमचा काहीच फायदा नाही। कारण कर्जमाफ त्या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचं करण्यात येईल। यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणून कागदपत्र मागवलं जाणार आहे, ती म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स। जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा जास्त होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण सरकारने आता स्पष्टपणे जाहीरपणे सांगितले की आम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीच्या आता या मुहूर्तावर या तारखेला तुम्हाला आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने निवडलेल्या या जिल्ह्यांची आणि सरकारने निवडलेल्या या बँकांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्यानंतर लगेचच पाहणार आहोत की कोणत्या 14 बँकांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे आता अकोला जिल्हा। अकोला जिल्हा का निवडण्यात आलाय तर यामध्ये शेतकऱ्यांनी भरपूर सारं शेती पिकासाठी कर्ज काढलं होतं आणि शेती पिकासाठी जास्त कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त असल्याची नोंद झाली आणि त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये पुढे सांगणार आहे त्या 14 बँकांची कर्जमाफी आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं, तर या जिल्ह्याचं नाव आहे आता छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जर शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर 3 लाखांच्या वरती शेतकऱ्यांची कर्ज काढलेल्या आता संख्या पाहायला मिळत्या। या शेतकऱ्यांचा आता सातबारा आता कोरा करण्यात येणार आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त या 14 बँकेमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं पाहिजे। कारण या 14 बँका का निवडलेत त्याचं कारण म्हणजे या 14 बँका आता शेती पिकासाठी कर्ज व्यवस्थित दिलेले आहेत आणि जास्त त्रास शेतकऱ्यांना दिलेला नाही, अशा वेगवेगळ्या 14 बँका यासाठी निवडल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कोणत्या बँका आहेत हे तुम्हाला सांगणारच आहे। तत्पूर्वी 3 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता या 14 बँकेमध्ये कर्ज काढून ठेवले त्यांचं सरसकट आता कर्ज दिवाळीच्या या तारखेला माफ करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता सांगितलाय बघा। आता पहा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सुचवण्यात आलाय ते म्हणजे 2 जिल्हे आहेत, नांदेड आणि लातूर। आता लातूर जिल्ह्यात जर विचार केला तर या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी पाऊस पडत नसतो, परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये जितका पाऊस पडला नाही त्यापेक्षा 4 पटीने जास्त यावर्षी पाऊस पडल्याचं लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नोंद झाल्याचं पाहायला मिळते। यामध्ये शेतकरी आता खूप त्या ठिकाणी अत्यंत बिकट अवस्थेत आहेत, कारण सर्व शेती पीक त्या ठिकाणी पूर्णपणे वाया गेले आणि आता दिवाळी करायची की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर येऊन बसला होता। त्यातच एक आनंदाची दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत्या, दिवाळीला आता या बँकांची कर्जमाफी करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल आणि तुम्ही कर्जमाफीची वाट बघत असाल तर कोणत्या बँकामध्ये तुम्ही कर्ज काढले हे सुद्धा तुम्हाला पुढे आता या ठिकाणी सांगणार आहे। पण तत्पूर्वी आता पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी। आता बघा सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीची 3 जिल्ह्यांची शेतकऱ्यांची कर्ज काढलेल्या संख्या जर पाहायला गेली तर 6 लाखांच्या वरती शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळत्या। त्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। कधी माफ करण्यात येणार आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा, दिवाळीच्या आधी माफ करण्यात येणार आहे, परंतु कोणत्या तारखेला माफ करण्यात येणार आहे ही तारीख सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्या बँका महत्त्वाच्या आहेत कारण याच बँकेमध्ये हे कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। पण तत्पूर्वी आता पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत चंद्रपूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो महत्त्वाचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा। या जिल्ह्याची सुद्धा कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता पुढे सांगणार आहे। त्या महत्त्वाच्या आता 14 बँकेमध्ये ही कर्जमाफी आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। मग आता 14 बँका कोणत्या आहेत हे आता या ठिकाणी आपण पाहूया। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेचं खातं ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक या बँकेमध्ये खोललेलं आहे आणि त्यामध्ये शेती पिकासाठी त्यांनी कर्ज काढलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर आता पुढच्या बँका आहेत कॅनरा बँक,
बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, ॲक्सिस बँक या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांना आता दिवाळीला सरकार आता तोंड गोड करते अशी सर्वजण सूत्रांकडून माहिती आता या ठिकाणी घेण्यात आल्या। कारण सरकार आता केंद्र सरकारकडून निधी मागवणार आहे आणि हा निधी आता राज्य सरकारला मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण आता शेतकऱ्यांची कर्जमाफी अंतिम टप्प्यावर आली आहे आणि दिवाळीला नक्कीच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते। त्यामुळे नक्कीच तुम्ही आता महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा। आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती जास्त या ठिकाणी कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।